नमस्कार, वैशालीज कुकिंग रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मालवणी पद्धतीने चिकन रस्सा बनवणार आहोत। हा रस्सा खूप टेस्टी बनतो। मसाले तर नेहमीचेच आहेत, पण चिकन बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असल्यामुळे चिकनला खूपच मस्त टेस्ट येते। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, म्हणजे रेसिपी तुम्हाला पूर्ण समजेल। चॅनेलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून सोबत बेल आयकॉनचे बटन दाबायचे आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे। सर्वात आधी चिकनला मॅरिनेट करू। 2 चमचे मीठ, अर्धा चमचा हळद घालून छान एकजीव करून चिकनला बाजूला ठेवून देऊ। इथे मी मीडियम साइज 3 कांदे कट करून तळून घेतले आहेत। जसा आपण बिर्याणीसाठी कांदा तळतो सेम तशाच पद्धतीने कांदा तळून घ्यायचा। जास्त डार्क तळायचा नाही, नाहीतर कडवटपणा येतो। 1 स्टार फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस, 1 चमचा जिरे, 1 मोठी काळी वेलची, 3 हिरवी वेलची, 3 ते 4 लवंग, काळी मिरी, 2 तमालपत्रे, अर्धी वाटी भाजलेले तळलेले हे खोबरे आहे। इथे गॅसवर 4 टोमॅटो, 4 काश्मीरी बेडगी मिरची, जी अजिबात तिखट नसते, रंग छान येतो। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल काश्मीरी पावडर घालू शकता। अर्धा ग्लास पाण्यात 10 मिनिटांसाठी शिजवून घेऊ। टोमॅटोची वरची स्किन निघायला लागली की गॅस बंद करू। थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवून देऊ। थंड झाल्यावर टोमॅटोचे साल काढू, मिरचीचे देठ काढू, कट करून बाजूला ठेवून देऊ। इथे दाखवलेले सर्व खडे मसाले गॅसवर 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घेऊ। मसाले थोडे थंड करून मिक्सरवर पावडर करू। मसाले थंड झाले आहेत, आता याची मिक्सरवर पावडर करून घेऊ। पावडर बनवून तयार आहे। कांदा आणि लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या सुद्धा घेतल्या आहेत, त्याचेही वाटण करून घेऊ। मी इथे सर्व मसाले 1 किलो चिकनच्या प्रमाणात घेतले आहे। टोमॅटो आणि मिरचीची सुद्धा पेस्ट करून घेऊ। इथे बघू शकता केवढा मस्त असा लाल कलर आला आहे। सर्व मसाले बनवून तयार आहेत। आता आपण चिकन बनवायला गॅसवर एका टोपामध्ये 3 चमचे तेल घेऊ। तेल छान गरम झाले की सर्वात आधी तेलामध्ये चिकन परतायचे आहे। कांदा लसूण न घालता आधी चिकन 5 ते 7 मिनिट मोठ्या गॅसवर परतून घेऊ। अशा प्रकारे चिकन बनवल्यावर चिकनची खूप छान चिकन बनते। 5 ते 7 मिनिट मोठ्या गॅसवर चिकनचा रंग चेंज होऊपर्यंत चिकनला परतून घेऊ। इथे बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर चिकनचा रंग बदललेला आहे। असे दिसायला लागले की तयार केलेले मसाले चिकनमध्ये घालू। कांदा लसूण टोमॅटो मिरचीचे वाटण, खोबऱ्याचे वाटण हे सर्व घालून छान मिक्स करू। इथे सर्व मसाले आपण आधीच भाजून घेतले आहेत, त्यामुळे मसाल्याचा कच्चा वास असा येणार नाही। 4 ते 5 मिनिट मसाले चिकन सोबत परतून घेऊ। अशा प्रकारे तुम्ही चिकन एकदा नक्कीच बनवून बघा। तुम्ही ही टेस्ट कधीच विसरणार नाही आणि नेहमी अशाच प्रकारे चिकन बनवून खाल। 5 ते 7 मिनिटं मसाले छान चिकन सोबत मिक्स केल्यानंतर खडे मसाल्याचे पावडर घालू। इथे मी मसाला अख्खे धने घातले नव्हते, त्यामुळे इथे 1.5 चमचा धना पावडर, आवडीप्रमाणे लाल तिखट घेतले आहे। हा घाटी मसाला आहे। याची रेसिपी हवी तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, बघू शकता। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू। लसूण आपण आधी सुद्धा घातला होता, वरून थोडासा घालायचा, छान टेस्ट येते।
एकसारखे परतून घेऊ। मसाल्याला आपण जितका वेळ परतून घेईल तेवढी ग्रेव्ही खूप छान बनते आणि चिकनला चव छान येते। इथे गरम पाणी घालायचे आहे। या ठिकाणी तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढे पाणी घालायचे। चिकन छान परतून झाले आहे। आता एक वाफ काढून घेऊ। या ठिकाणी 70 ते 80% चिकन शिजले आहे। इथे गरम पाणी घालून आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही इथे आपण करू शकतो। मी थोडा जास्त रस्सा बनवणार आहे त्यामुळे थोडे जास्त पाणी घालत आहे। पाणी घातल्यानंतर चिकनला एक 5-7 मिनिट मीडियम टू लो गॅसवर शिजवून घ्यायचे आहे। इथे मस्त असा मालवणी पद्धतीने चिकन रस्सा खूपच टेस्टी बनवून तयार आहे। वरून थोडी कोथिंबीर घालू। रस्सा तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, रोटी, नान, भातासोबत कशासोबतही खूपच मस्त लागतो। आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर अशा पद्धतीने नक्कीच बनवा। एकदा बनवाल तर कधीच चव विसरणार नाही। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायचे आहे। सोबत बेल आयकॉनचे बटन दाबायचे आहे म्हणजे माझ्या पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल। रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, एक कमेंट नक्कीच करा। परत भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।